नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्पर्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून काम करण्यासाठी अलीकडेच कोणत्या बंदराला मान्यता मिळालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, विजिंजम बंदर, विजिंजम पोर्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ते भारतातील पहिलं ट्रान्सशिपमेंट हब म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी या पोर्टला PORT, पोर्ट म्हणजे बंदर, याला या ठिकाणी अप्रुव्हल मिळालेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जगातील पहिली CNG वरती चालणारी बाईक कोणती कंपनी लॉन्च करणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बजाज ऑटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही 2 व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, या कंपनीने काय केलेलं आहे? जगातील पहिली CNG वरती चालणारी बाईक 2 व्हीलर या ठिकाणी लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की CNG वरती चालणाऱ्या या बाईकचे नाव आहे ब्रुझर 125 CNG असं याचं नाव असणार आहे. कंपनी 20,000 CNG मोटारसायकलींच्या सुरुवातीच्या क्षमतेसह या ठिकाणी सुरू करणार आहे. म्हणजे 20,000 कॅपॅसिटीसह या ठिकाणी प्रोडक्शन सुरू करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. सध्या तरी वर्तमानमध्ये जगामध्ये दुसरी कोणतीही CNG मोटारसायकल अवेलेबल नाही आहे. तसेच बजाजचे जे काही व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांचं नाव आहे राजीव बजाज. संस्थापक होते जमनालाल बजाज. स्थापना झाली 29 नोव्हेंबर 1945ला आणि मुख्यालय आहे आपल्या पुण्यामध्ये, महाराष्ट्र या ठिकाणी. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्याच्या पर्यटनाने भारतातील पहिले खगोल पर्यटन घोषित केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड राज्याचे जे काही टुरिझम डिपार्टमेंट आहे, पर्यटन या ठिकाणी डिपार्टमेंट आहे, त्यांनी भारतातील पहिले खगोल पर्यटन या ठिकाणी घोषित केलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतातील या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव तुम्हाला विचारलं जाणार. याचं नाव आहे नक्षत्र सभा असं याचं नाव ठेवण्यात आलं आहे. स्थानिक लोकांना सर्वसमावेशक खगोल पर्यटन अनुभव देण्यासाठी हा एक नवीन इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे उत्तराखंड राज्याच्या पर्यटन विभागाद्वारे. ठीक आहे, लगेच काय करूया मग? नवनवीन ज्या काय प्रथम घटना घडत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. भारतातील पहिला 500 मेगावॉट स्वदेशी प्रोटोटाईप जलद ब्रीडर अणुभट्टी ही या ठिकाणी सुरू झाली तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा सुरू झाली केरळमध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे सोमा रेस्टॉरंट हे आहे दिल्लीमध्ये. भारतातील पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये. भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान बेंगलोरमध्ये विकसित झालं, ज्या विमानाचं नाव ठेवण्यात आलं आहे FWD-200B. आणि भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा, जे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे उत्तराखंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाने 100 रुपयांची नवीन नोट असलेली ज्याच्यामध्ये भारतीय प्रदेशांचं या ठिकाणी वर्णन दर्शवलेलं आहे असलेलं जे काय चलन आहे ते सादर करण्यात आलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ या देशाने 100 रुपयांची नवीन नोट ज्यामध्ये भारतीय प्रदेश दर्शवत आहेत असल्या प्रकारचं चलन सादर केलेलं आहे. ज्याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. हे 2-3 ठिकाणं लक्षात ठेवायचे आहेत. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कलापस या वादग्रस्त प्रदेशांचा समावेश त्या चलनामध्ये करण्यात आलेला आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि नेपाळबद्दल सांगायचं म्हटलं तर 1850 किलोमीटरपेक्षा जास्त सीमा भारताच्या 5 या ठिकाणी राज्यांशी या ठिकाणी ही चिटकून आहे. कोणकोणते? सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेपाळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. नेपाळचे नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल.
नेपाळचे नवीन उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव. नेपाळचे नवीन पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ. राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्यामध्ये अनुसुया उईके यांच्या हस्ते स्कूल ऑन व्हीलचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूर राज्यातील जे काही राज्यपाल आहेत अनुसुया उईके यांच्या हस्ते स्कूल ऑन व्हीलचे उद्घाटन करण्यात आलं आहे. याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या. राज्यातील रिलीफ कॅम्पमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. शाळेच्या बसमध्ये वाचनालय, संगणक आणि एक शिक्षक असलेल्या क्रीडा साहित्य सोबत आहेत आणि राज्यातील विविध ठिकाणी मदत शिबिरांना या ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत या इनॉग्रेशनच्या अंतर्गत. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या राज्यपालांनी स्कूल ऑन व्हील्स इनिशिएटिव्हचं उद्घाटन केलेलं आहे. मणिपूरबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 झाली. मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग. राज्यपाल आहेत अनुसुया उईके आणि राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपैमुख. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. नवीन एक कोविड-19 प्रकार कोणत्या देशामध्ये पसरत आहे किंवा वाढत आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 100% हा प्रश्न एक्झामला विचारला जाणार. 2-3 स्टार मार्कून ठेवा. हा जो काही नवीन कोविडचा व्हॅरियंट आहे याचं नाव तुम्हाला विचारलं जाणार. तर नाव लगेच लिहून घ्या. FLIRT असं याचं नाव आहे. बरोबर, फ्लिर्ट असं म्हटलं तरी काय हरकत नाही. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ओमिक्रॉन JN1 वंशातील कोविड-19 रूपांची मालिका फ्लिर्ट म्हणून ओळखली जात आहे. अमेरिकेमध्ये सध्या हे पसरत आहे. लक्षणे मुख्यत्वे इतर ओमिक्रॉन संसर्गासारखीच आहेत आणि रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे जे काही प्रमाण आहे रुग्णांचं ते थोडंसं कमी आहे. आणि अशा प्रकारचा हा एक नवीन कोविड-19 प्रकार आहे जो की सध्या अमेरिकामध्ये पसरत आहे, वाढत आहे. अमेरिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत 46व्या क्रमांकाचे जो बायडन. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारत आणि नेदरलँडने हेगमध्ये कोणत्या परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलत फेरीचे आयोजन केलेले होते? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12व्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि नेदरलँडने हेगमध्ये 12व्या परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलत फेरीचे आयोजन केलेले होते. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि हेग यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरती सहमती दर्शवलेली आहे. सेमीकंडक्टर आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरती लक्ष केंद्रित करण्याची त्यांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयातील सचिव पश्चिम भागातील पवन कपूर यांनी भारतीय शिष्टमंडळाचं याच्या अंतर्गत नेतृत्व केलेलं होतं. तर पर्याय क्रमांक सी 12व्या परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलत फेरीचे आयोजन केले होते. कोठे? हेगमध्ये. कोणकोणी? भारत आणि नेदरलँडने. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 8 मेला आपण या ठिकाणी जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे
तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भद्रा नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक राज्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी टायगर जो काही रिझर्व्ह आहे तो स्थित आहे, ज्याचं नाव आहे भद्रा. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 1998 मध्ये भारताचा 25व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून याला घोषित करण्यात आलं होतं. अनेक डोंगर रांगांमध्ये वसलेले असल्याने हे राखीव वैशिष्ट्यपूर्ण आहे. कर्नाटकच्या पश्चिम घाटामध्ये असलेल्या भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारी पाहणाऱ्यांची वर्दळ अलीकडे खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की भद्रा टायगर प्रोजेक्ट प्लान किंवा भद्रा टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट हा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. मियामी ग्रँड प्रिक्स 2024चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 100% हा प्रश्न विचारला जाणार. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लँडो नोरिस असं त्यांचं नाव आहे, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी एल नोरिस असा सुद्धा ऑप्शन दिसू शकेल. ठीक आहे, तर एल नोरिस किंवा लँडो नोरिस यांनी या ठिकाणी मियामी ग्रँड प्रिक्स 2024चे विजेतेपद पटकावलेले आहे. आता हे जे काय 2024 मध्ये सध्या ग्रँड प्रिक्स होत आहेत, आत्तापर्यंत या ठिकाणी 6 स्पर्धा झालेल्या आहेत. या 6 कोणी जिंकल्या, ते खेळाडू कोणत्या देशाला बिलॉंग करतात, याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. लिहून घ्या. 2024 मधील पहिली जी काही ग्रँड प्रिक्स झाली होती तिचं नाव होतं बहरीन, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. दुसरी झाली सौदी अरेबिया, ती सुद्धा जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. तिसरी झाली ऑस्ट्रेलियन, ती जिंकली कार्लोस सेन्झ या खेळाडूने. चौथी झाली जपानीज, ती सुद्धा जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. 5वी झाली चायनीज, ही सुद्धा जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. आणि 6वी झाली मियामी ग्रँड प्रिक्स, ही जिंकलेली आहे लँडो नोरिस यांनी. 3 प्लेयर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. एक आहे मॅक्स वर्स्टापेन, जे की बेल्जियमला बिलॉंग करतात. दुसरे आपल्याला दिसले आहेत कार्लोस सेन्झ, जे की स्पेनला बिलॉंग करतात. आणि तिसरे आपण आजचे पाहिले लँडो नोरिस, जे की यूकेला बिलॉंग करतात. आणि अजून एक लक्षात ठेवायचं खेळाडूचं नाव सेर्जिओ पेरेज, जे की मेक्सिको देशाला बिलॉंग करतात. हे जे काय सध्या 6 या ठिकाणी ग्रँड प्रिक्स झालेले आहेत, त्याच्यामधील 4 ग्रँड प्रिक्स ह्या एकट्या मॅक्स वर्स्टापेनने जिंकलेले आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. पुरुष आणि महिला दोन्ही कॅटेगरीमधील दोन्ही वर्गातील जे काही थॉमस कप आहे आणि उबेर कप आहे 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने थॉमस कप 2024 आणि उबेर कप 2024 पुरुष आणि महिला कॅटेगरीमधील पटकावलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. थॉमस कप फायनलमध्ये यजमान राष्ट्राने म्हणजेच चीनने 14 वेळा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून 11वे विजेतेपद मिळवलेले आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. पुरुषांची बॅडमिंटन सांघिक स्पर्धा थॉमस कप या नावाने ओळखली जाते. आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या. महिलांची बॅडमिंटन सांघिक चॅम्पियनशिप किंवा स्पर्धा उबेर कप म्हणून ओळखली जाते. क्लिअर. तर थॉमस कप ही पुरुषांची आहे आणि उबेर कप ही महिलांची आहे, असं सोपं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. तर पर्याय क्रमांक सी, चीन या देशाने हे दोन्ही कप पटकावलेले आहे. तर लगेच काय करूया आपण, लेटेस्ट जे काही स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. जसं की पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10 हे या ठिकाणी पटकावलेलं आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला पुरुषांचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या महाराष्ट्राने. मेन्स AFC अंडर-23चं विजेतेपद जपानने पटकावलेलं आहे. गल्फ यूथ गेम 2024 मध्ये अव्वल आलेलं आहे UAE. इंडियन सुपर लीग 2023-24 पटकावलेले आहे मुंबई सिटी FCने. थॉमस कप 2024 चीनने पटकावलेला आहे आणि उबेर कप 2024 चीननेच पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या देशामध्ये प्रथमच मोफत योगा वर्ग सुरू केलेले आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशाला आता हे या ठिकाणी योगा बिगा करत बसायचं, आपलं गपचूप वरंभात खायचं, गुपचूप बसायचं, तर या ठिकाणी आता योगा सुरू केलेत. पाकिस्तान कधी काय करेल काही सांगता येत नाही. पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. पॅराफिन इंधनावरती चालणारे रॉकेट
SR-75 हे प्रथमच कोणी यशस्वीपणे प्रक्षेपित केलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हायलम पल्स कंपनी नावाची कंपनी आहे. त्यांनी या ठिकाणी पॅराफिन इंधनावरती चालणारे रॉकेट SR-75 हे फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच या ठिकाणी सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही सुरू केली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 124, 105, 159 की 180? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. क्लिअर?